मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा जोर धरू लागलेली आहे. आंदोलन सुरू झालेलं आहे आणि पोलिसांचा लाठीचार्जसुद्धा झाला. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या संदर्भामध्ये कायदेशीररित्या मग ते सुप्रीम कोर्ट असेल, उच्च न्यायालय असेल किंवा सरकारच्या पातळीवर असेल, काय तोडगा असू शकतो आणि आत्तापर्यंत आरक्षण न देण्यासाठी जबाबदार कोण आहेत, आरक्षणाचे मारेकरी कोण आहेत आणि आरक्षणाचे हिरो कोण आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत सुप्रीम कोर्टाचे वकील ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे जी आहेत. तुमचं झी 24 तासमध्ये स्वागत. अगोदर नमस्कार, थँक्यू. मला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे की असं वाटत होतं की आरक्षण जे आहे ते भिजत घोंगडं पडलेलं आहे. आता कोण म्हणते क्युरिटी पिटिशन दाखल केलेली आहेत किंवा काय, परंतु आता मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती नेमकी कशा पद्धतीने तुम्ही पाहताय? जी मागणी केली जाते की मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करावं, ही मागणी सार्थ आहे का आणि सरकार ही मागणी कितपत पूर्ण करू शकतं, सरकारी पातळीवर, प्रशासकीय पातळीवर आणि कायद्याच्या आधारावर पण? याच्यामध्ये मला प्रामुख्याने एक सांगावंसं वाटतं आणि अधोरेखित करावंसं वाटतं की मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न खरं पाहता हा मराठवाड्याचा प्रश्न आहे. कारण विदर्भामध्ये मराठा समाज बऱ्यापैकी कुणबी चे प्रमाणपत्र मिळवू शकला आणि खूप पूर्वीपासून ती मूवमेंट तिथे चालली आणि आज जवळपास 90% समाज आज ओबीसीमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाईनं आणि पुण्याईनं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाला तसं थोडंसं निसर्गाचंही वरदान लाभलेलं आहे आणि तिथे मराठ्यांची स्थिती एक बरी आहे आणि दुसरं तिथे कुणबीचे प्रमाणपत्र देखील मिळतात. तसं पाहिलं तर निजामांच्या आधिपत्याखाली असल्यामुळं तिथली रेकॉर्ड्स मिळायला कठीणही असल्यामुळं मराठवाड्यामध्ये मात्र अशा प्रकारचे कुणबीचे प्रमाणपत्र मिळण्याची अडचण झाली आणि इथे कायम दुष्काळाचं सावट राहिलं. शिवाय राजकीय अनास्था तिथे कायम राहिली आणि ह्या प्रश्नाकडे कोणी एवढं गांभीर्यानं बघितलं नाही. खरं तर 1955 साली काका काळेलकर समितीनं देखील मराठवाड्यातील मराठ्यांचं मागासलेपण अधोरेखित केलेलं आहे. कशा पद्धतीने केलेलं आहे की एक तर काका काळेलकर अहवाल जो होता तो अतिशय समग्र आणि चांगला अहवाल होता. अनफॉर्च्युनेटली तो इम्प्लिमेंट झाला नाही. सगळ्यात महत्त्वाचं मला सांगू इच्छितो की त्यांनी सर्व समाजातील म्हणजे जाती धर्म निरपेक्ष सर्व समाजातील स्त्रियांना 50% आरक्षण द्यावं ही मागणी केली होती. मग त्यामध्ये मराठा समाजाच्या देखील स्त्रियांचा अंतर्भाव झालाच असता की नाही, परंतु तो अहवाल कधी टेबल झाला नाही आणि तो आयोग कधीही इम्प्लिमेंट झालेला नाही. पुढं आपण जर का बघितलं तर मराठवाड्यातील मराठ्यांची खरंच अवस्था वाईट आहे आणि सामाजिक आणि शैक्षणिक दोन्ही अवस्था तिथल्या वाईट आहेत. त्याबरोबरच नॅचरली आर्थिक जी अवस्था आहे ती देखील खालावलेली आहे आणि त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना जर आरक्षण दिलं तरी हा प्रश्न निवळू शकतो का, याचं उत्तर होय असं येऊ शकतं. मग त्याचे उपप्रश्न जे निर्माण होतात ते साधारणतः जास्त राजकीय आहेत वस्तुस्थितीदर्शक असल्यापेक्षा, की मग इतर विभागातील मराठा समाजाचं काय, त्यांना गरजच नाही का, असेलही. पण इथे झळ जास्त आहे आणि इथे गरज जास्त आहे असं मला प्रामुख्यानं वाटतं. आणि त्या अनुषंगानं देखील आता गायकवाड आयोगाच्या अहवालामध्ये देखील मराठवाड्यातील मराठ्यांचं जे ढळढळीत सत्य समोर आलेलं आहे ते देखील त्याचा वापर करून देखील मराठवाड्यासाठी किंवा मराठवाड्यातील मराठ्यांसाठी वेगळा निर्णय शासन स्तरावरती घेतला जाऊ शकतो. पण मग हा वाद निर्माण होणार नाही का? जसं की उपप्रश्न तुम्ही म्हटलात की फक्त मग मराठवाड्यातील मराठ्यांना वेगळा न्याय आणि इतर भागातील मराठ्यांना वेगळा न्याय. हो, हे म्हणणं बरोबरच आहे की ते संयुक्तिक होईल की नाही हा त्यातला उपप्रश्न नक्कीच निर्माण होतो. पण मराठवाड्यातील मराठ्यांची परिस्थिती जास्त हालाकीची आणि त्यांना आरक्षणाची जास्त गरज असल्याची गोष्ट अधोरेखित करण्यासाठी आपण हे चर्चा करत आहोत. की याचा अर्थ की मग पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या मराठा भावंडांना ते समजून घ्यावं लागेल का? नाही, आता हा खरं बघितलं तर म्हणजे त्यांनी तरी का समजून घ्यायचं, जर का ज्या ठिकाणी सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण अधोरेखित होतं आहे त्या ठिकाणी प्रत्येकालाच ते मिळायला पाहिजे. पण कुठंतरी सरकारी स्तरावरती असलेली अनास्था याला कारणीभूत आहे. आणि एवढा चांगला आयोगाचा अहवाल म्हणजे मी फार जबाबदारीपूर्वक स्टेटमेंट करतो की देशातील आत्तापर्यंत झालेले कुठलेही आयोगाचे अहवाल असतील, मग त्यामध्ये काळेलकर कमिशनचा अहवाल असेल, मंडल कमिशनचा अहवाल असेल, अंबाशंकर कमिशनचा अहवाल असेल, सट्टनादन कमिटीचा रिपोर्ट असेल, गजेंद्र गडकर कमिशनचा अहवाल असेल किंवा खत्री कमिशन, बापट आयोग, ह्या सगळ्यांच्या अहवालामध्ये
कुठल्याही एका वर्गासाठी इतका सखोल अभ्यास आणि शास्त्रीय पद्धतीनं जो इंदिरा साहनीला अपेक्षित होता, जो एम नागराजच्या केसला सुप्रीम कोर्टाला अपेक्षित होता, तशा पद्धतीचा अभ्यास हा फक्त मराठा समाजासाठी झालेला आहे. दुर्दैव असं की त्याची मांडणी जशी ज्या पद्धतीनं हायकोर्टामध्ये झाली तशी सुप्रीम कोर्टामध्ये शासनाकडून झालेली नाही. बरं. तत्कालीन सरकार आणि त्यावेळेस कमिटी स्थापन केली होती, मंत्री होते त्यामध्ये, म्हणजे की अगोदरचं जे सरकार होतं तर पुरेसे प्रयत्न झालेत की नाही त्यांच्याकडून? नाही, यामध्ये आता सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या बाबतीत जर का सांगायचं झालं तर तेव्हा तत्कालीन समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब होते. आणि अशोक चव्हाण साहेब खरं तर मराठवाड्यातले, नांदेडचे, आणि हो, ते मराठा समाजातील देखील आहेत. आणि त्यांना खरं तर हा विषय फार चांगल्या पद्धतीनं हाताळता आला असता, किंवा थोडीशी त्यांनी मराठ्यांप्रती जर का करुणा म्हणा किंवा त्यांची जबाबदारीची जरी भावना ठेवली असती तरी हे करता आलं असतं. पण त्यांनी अक्षम्य अशा चुका त्या पदावर असताना केल्यामुळं मराठा आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये खऱ्या अर्थानं मारला गेला. कशा प्रकारच्या चुका? जसं की राज्य मागासवर्ग आयोगाचा मी आजही स्टेटमेंट करतो, आज आपण सप्टेंबर 2023 आहोत. राज्य मागासवर्ग आयोगाचा गायकवाड आयोगानं दिलेला संपूर्ण अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये कधीही दाखल झाला नाही. आणि त्याची जी मांडणी त्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होती ती मांडणी नॅचरली झाली नाही. जर का जो अहवालच न्यायालयासमोर ठेवलेला नाही त्याच्यावरती मांडणी काय होणार? आणि शेवटी जे वकील दिलेले होते, आदरणीय मुकुल रोहतगी सर असतील किंवा पटवालिया साहेब जे सरकारच्या वतीनं होते, त्यांना जी ब्रीफिंग केली जाणार तेच न्यायालयासमोर मांडणार. त्यामुळं त्यांनी जी काही रिप्रेझेंटेशन सुप्रीम कोर्टासमोर दिलं ते त्यांना दिलेल्या माहितीच्या आधारावरती अतिशय चांगलं होतंच. त्यात प्रामुख्यानं इंदिरा साहनीच्या पुनर्विचाराची जी मांडणी सर्वांनीच केली ती अतिशय चांगलीच होती. परंतु राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालामधल्या सर्व बाबी तिथं ना तर तो अहवाल दाखल झालेला आहे, ना तर त्याची पूर्ण मांडणी जशी व्हायला पाहिजे होती तशी झालेली आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. अशोक चव्हाणांची इच्छाशक्ती नव्हती का त्यावेळेस? हे मला सांगता येणार नाही, पण तुम्ही जर का बघितलं तर मी वारंवार अशोक चव्हाण साहेबांना सांगत होतो की तत्कालीन ॲडव्होकेट जनरल जे आहेत महाराष्ट्राचे, आशुतोष कुंभकोणी सर, तर यांचा काय आकस मराठ्यांपोटी होता माहीत नाही, पण त्यांनी अगदी सुरुवातीपासून म्हणजे 18 डिसेंबर 2018 आलेला स्टे हा देखील मी स्पष्ट शब्दात सांगतो की आशुतोष कुंभकोणी यांनी ओढवून घेतलेला होता. बरं. कारण तिथं जेव्हा हायकोर्टाने त्यांना स्टेटमेंट करण्यासाठी बोलावलं तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगणं गरजेचं होतं की आमच्याकडे समग्र असा अहवाल आहे, सफिशियंट असे आमच्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत आणि त्यामुळं आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये काही बदल करणार नाही. तुम्ही काय सुनावणी घ्यायची त्याची सुरुवात करा. त्याच्याऐवजी त्यांनी तिथं स्टेटमेंट केलं की आम्ही ती भरती करणार नाहीत आणि त्यामुळं एक आपोआप स्टे त्याच्यावरती आणला गेला. तिथून जी सुरुवात झाली त्याच्यानंतर कुंभकोणी साहेबांनी आयोगाच्या अहवालाला सरस ठरवण्याऐवजी तो कसा त्याच्या बाबतीत संभ्रम तयार होईल असंच वातावरण, त्याचं दुसरं उदाहरण असं की त्यांनी त्या ठिकाणी तो अहवाल कोर्टामध्ये सादर करा असं सांगितल्यानंतर मग त्याच्यामधला काही भाग आपण मास्क करू, तो कोर्टाला अगोदर वाचायला देऊ, अशा प्रकारच्या छोट्या क्लुप्त्या ते करत राहिले, ज्याला संपूर्ण मराठा समाजाचा देखील विरोध होता. आणि आम्ही वारंवार मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्र्यांना देखील याबाबत अवगत केलं होतं की अशा प्रकारचं हे होणं चुकीचं आहे. मराठा समाजाचं मागासले पण एवढंच कशाला की त्या आयोगाच्या अहवालामध्ये जी बाब आली होती की छत्रपती शिवाजी महाराजांना कुठंतरी शूद्र म्हणलेलं आहे, तर ही बाब आजची नाही आहे. 1925च्या एका खटल्यामध्ये मद्रास हायकोर्टानं देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं ते कुणबी असल्याचं किंवा शूद्र असल्याचं म्हणणं सविस्तरपणे मांडलेलं आहे. त्यामुळं त्यामध्ये एजी साहेबांनी असं काहीतरी वेगळी मांडणी करून आणि संभ्रम निर्माण करण्याची गरज नव्हती आणि तिथं त्यांनी खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाला जो विरोध सुरू केला अशा प्रकारच्या कृत्यांनी तो त्यांचा कायम राहिला. त्यांनी एवढंच कशाला 11 जानेवारी 2019 जेव्हा 1194 पानांचं शपथपत्र आणि त्याला 5000 पानांचे ॲनेक्स्चर्स जोडलेले होते, हे शपथपत्र कधीही न्यायालयामध्ये दाखल झालेलं नाही आहे. त्याच्याऐवजी त्यातली सुरुवातीची 60 पानं त्यांनी काढली आणि त्या 60 पानांच्या प्रिलिमिनरी ॲफिडेव्हिट म्हणून त्यांनी सादर केलं. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनानं कधीही संपूर्ण फायनल ॲफिडेव्हिट दाखल केलं नाही. मग ही उणीव भरून कशी निघाली हायकोर्टामध्ये, तर याचिकाकर्त्यांनी
5 सिनियर काउन्सिल, ज्याच्यामध्ये श्री रफिक दादा, श्री विनीत नाईक, श्री प्रसाद ढाकेफाळकर, मिहीर देसाई आणि आरिफ बुकवाला अशा लोकांना उभं केलं. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळी ॲफिडेव्हिट्स तिथे सादर केली आणि त्यांनी वेगवेगळे विषय घेऊन जी मांडणी केली. रफिक दादांनी जी मांडणी हायकोर्टामध्ये केली त्यामुळे हे आरक्षण हायकोर्टामध्ये टिकायला खरी मदत झालेली आहे. आणि हा जो कुंभकोणी साहेबांचा जो काही आकस मराठ्यांप्रती होता तो कंटिन्यू राहिला आणि त्यांनी पुढे सुप्रीम कोर्टामध्ये देखील, आणि आपल्याला आठवत असेल की तेव्हा तत्कालीन स्टँडिंग काउन्सिल श्री निशांत कातनेश्वरकर सरांनी ही बाब यापूर्वी देखील मीडियावरती, प्रसारमाध्यमांवरती फार स्पष्टपणे सांगितलेली आहे की मराठा आरक्षणाचं जर का कोणी मारेकरी असेल तर ते कुंभकोणी साहेब आहेत. आणि मग जर का तुमच्या सरकारमधील ॲडव्होकेट जनरल वारंवार तुमच्या निदर्शनास आणून देखील एखाद्या समाजाप्रती समाजविरोधी काम करत असेल तर तुमची जबाबदारी जाणार कशी? त्या अर्थानं अशोक चव्हाण यांची जबाबदारी देखील येते. आणि पुढे चालून जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली तेव्हा श्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांना देखील वारंवार ह्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यांनी देखील त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि मराठ्यांचा घात केला. त्यामुळं आता किती घडियाली अश्रू तुम्ही जर का गाळणार असाल आणि मराठ्यांचे कनवाळू आहात असं दाखवणार असाल तरी तुमच्या ॲक्शन्स वेगळं बोलतात असं मला स्पष्ट म्हणायचं आहे. अच्छा, तुम्ही तळमळीनं बोलतायत हे कळलं, कारण 2013पासून तुम्ही या संपूर्ण क्षेत्रामध्ये आहात आणि मराठा आरक्षणासाठी काम करतायत. परंतु तेव्हा मग उद्धव ठाकरेंचं कितपत लक्ष होतं या आरक्षणाचे? कारण बैठका वारंवार घेत होत्या आणि एवढ्या बैठका वारंवार घेऊन वेगवेगळे मुद्दे समोर येत होते, आकलन त्याचं होत होतं, तरीसुद्धा निर्णय जो आहे तो विरोधामध्ये जातोय. मग अशा वेळी मुख्यमंत्र्यांची भूमिका काय होती तेव्हा? म्हणजे काय वाटते का तुम्हाला? कसं आहे, बैठका होत होत्या, नक्कीच होत होत्या, पण तुम्हाला हेही मी फार स्पष्टपणे अधोरेखित करू इच्छितो की मी तर अगदी स्पष्टपणे मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं होतं आणि मी 10 मुद्देच वाचून दाखवले होते एका झूम मिटिंगमध्ये की कसे माननीय ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी साहेब हे मराठा विरोधी काम करत आहेत. आणि असं असतानाही जर का तुम्ही तेच, आता हे बघा फरक कसा असतो. यापूर्वीचे 2 ॲडव्होकेट जनरलची मी उदाहरणं देतो. श्री मनोहर साहेब यांनी डे 1ला सांगितलं होतं मी मराठा आरक्षणाच्या केसमध्ये जरी ॲडव्होकेट जनरल असेल तरी मी काही काम करणार नाही, तुम्ही स्पेशल काउन्सिल नेमून अपॉइंट करून जे करायचं ते करा. त्याच्यानंतर श्रीहरी आणि जेव्हा आले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी मराठा आरक्षणाच्या केसमध्ये सरकारच्या वतीनं काही करणार नाही. तसं यांनी स्टेटमेंट बऱ्याचदा दिले की मी काही करत नव्हतो, पण सगळे पडद्यामागचे सूत्रधार मराठा आरक्षणासाठीचे मारक असलेले हे कुंभकोणी होते ह्या सर्व सुनावणीच्या दरम्यान. आणि ही बाब अशोक चव्हाण साहेबांच्या आणि ठाकरे साहेबांच्या, म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या निदर्शनास वेळोवेळी आणून देखील त्यांनी त्याच्यावरती काही केलं नाही. आता हा राजकीय याचा भाग असू शकतो, त्याबद्दल मी कॉमेंट नाही करू शकणार, परंतु ही वस्तुस्थिती आहे की त्यांच्या निदर्शनास वेळोवेळी ही माहिती आणून दिलेली असताना देखील त्यांनी त्यामध्ये काहीही केलेलं नाही. बरं, आता इथून पुढे काय पर्याय आहेत? जर आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर अगोदरचे जे मराठा आरक्षणाची जी याचिका होती त्याची सद्यस्थिती, त्याचं स्टेटस काय आहे आता? आता अनफॉर्च्युनेटली असं आहे की राज्य शासन स्तरावरती सांगितलं जातं की आम्ही क्युरेटिव्ह दाखल केलं आहे. सर, मी या प्रक्रियेमध्ये 2013पासून आहे. 2013चा पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळामधला जो ऑर्डिनन्स ड्राफ्ट करण्यासाठी जी काही मदत करू शकलो ते मी केलेली आहे. 2016च्या डिसेंबरमध्ये जे 2375 पानांचं ॲफिडेव्हिट आम्ही हायकोर्टामध्ये दाखल केलं होतं ते देखील मी ड्राफ्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर 2019च्या जानेवारीमध्ये 1194 पानांचं ॲफिडेव्हिट देखील सरकार सादर केलं होतं, ते दाखल झालं नाही, हा भाग वेगळा. आणि पुढेही या खटल्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये समाजाच्या वतीनं, सरकारच्या वतीनं जे काही प्रयत्न करता येतील ते मी या आरक्षणासाठी करत आलेलं आहे. मग क्युरेटिव्ह दाखल करताना अशा प्रकारची कुठलीही माहिती किंवा विचारणा माझ्याकडे झालेली नाही आहे आणि क्युरेटिव्ह दाखल असल्याची देखील माहिती माझ्याकडे नाही आहे. जर का अशा प्रकारचं काही क्युरेटिव्ह दाखल केलं असेल तर त्याला काय अजून वाढीव पुरावे दिलेले आहेत किंवा काय म्हणणं मांडलेलं आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि क्युरेटिव्ह पिटिशन व्यवस्थितपणे समग्र अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर मांडणी करून
आणि त्यासाठी सिनियर वकिलांची टीम तयार करून त्यांना व्यवस्थित ब्रीफिंग करणं हे गरजेचं आहे. ते केलं तर कदाचित सरकार अजूनही मराठा आरक्षणामध्ये काहीतरी चांगले निर्णय सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षित करू शकतं. आता मराठवाड्यापुरता जर प्रश्न असेल तर मग मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठीचे जे ट्रिपल टेस्ट असते, जे पॅरामीटर्स असतात, ते पुन्हा एकदा करणं गरजेचं आहे का? म्हणजे की तिथे विंडो अजूनसुद्धा खुली आहे का? नाही, ज्या अर्थी क्युरेटिव्ह आपण दाखल करतो आहोत तर ऑफकोर्स ती विंडो खुली आहेच आहे. कारण आपण न्यायालयाकडूनच जर का याची आदेश अपेक्षित करू शकत असू तर ती विंडो नक्कीच ओपन आहे. का पुन्हा एकदा राज्य मागासवर्गीय आयोगाची समिती स्थापन करून मग पुन्हा याच्यावर सर्वेक्षण करून पुन्हा एकदा ही प्रक्रिया करावी लागेल का? नाही, जर का क्युरेटिव्ह दाखल केलं असेल किंवा करायचं असेल तर हा उत्तम मार्ग आहे. आणि अशा पद्धतीचं सर्वेक्षण करण्याची गरज मला वाटत नाही. जर का क्युरेटिव्ह चांगल्या पद्धतीनं केलं असेल किंवा करण्याची सरकारची तयारी किंवा मानसिकता असेल तर. हां, यामध्ये जर का वेगळा काही विषय फक्त मराठवाड्यापुरता करायचा असेल तर त्या अनुषंगानं राज्य शासन काही करू शकतं. बरं, पण मराठवाड्यातील मराठी हे सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी कोणते ठोस पुरावे आहेत असं वाटतं मला? सगळ्यात महत्त्वाचा जर का पुरावा आपण बघितला तर मराठ्यांचं कुणबीशी असलेलं साधर्म्य हीच सगळ्यात मोठी. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की या देशामध्ये मागच्या 2000 वर्षांमध्ये एक सुभाषित, जन्मना जायते शूद्राः संस्कारात द्विज उच्चेते, या एका सुभाषितानं हा संपूर्ण देशच जणू विभागला गेलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण म्हणतो की महाजन आणि बहुजन, म्हणजे अगदी ब्राह्मण समाजामधल्या स्त्रिया देखील शूद्रच आहेत. आणि ज्यांची मुंज झाली त्यांच्या व्यतिरिक्त उरलेला सर्व समाज हा शूद्र आहे. मग त्या निकषानं तर संपूर्ण मराठा समाज असाही शूद्र ठरतोच. शिवाय राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालामध्ये आलेले कुणबीशी साधर्म्य साधणारे एवढे सगळे पुरावे जे आहेत, तर हे पुरावे कुठंतरी न्यायालयासमोर मांडणं, त्याच्यावरती चर्चा करणं आणि त्यामधून काही अपेक्षित असा रिझल्ट मिळवणं हे देखील शक्य आहे. त्यामुळं याच्या व्यतिरिक्त जे ॲक्च्युअल फील्ड सर्वे झालेले आहेत त्याचे रिपोर्ट देखील त्याच्यामध्ये आहेत. बरं, अच्छा. पण येत्या कालावधीमध्ये ही पुन्हा एकदा लढाई सुरू होईल असं दिसते. परंतु या सगळ्या पाठीमागच्या ज्या कालावधीमध्ये आरक्षणामध्ये कुठे कुठे चूक झालेली आहे हे कळालेलं आहे, कोणकोणत्या नेत्यांकडून चूक झाली हे कळालेले आहे. पण आरक्षणासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न कोण केले? आता प्रयत्न सर्वच आपापल्या परीनं करत आहेत, पण त्यामध्ये प्रामुख्यानं आणि म्हणजे मला खरं तर या ठिकाणी आता मी थोडंसं भावूक व्हायला होतं आहे. आणि योग्य ठिकाणी योग्य वेळी प्रयत्न करत राहिलेले माननीय विनायकरावजी मेटे यांची मला फार प्रकर्षानं या ठिकाणी आठवण होते. कारण कुठलंही सरकार असो त्या सरकारमध्ये त्या गोष्टीचा पाठपुरावा करणारं एक मराठ्यांचं नेतृत्व आज हरपलेलं आहे आणि ते विनायकरावजी मेटे करायचे. याच्या व्यतिरिक्त मला जे म्हणजे 2013 ते आत्तापर्यंतच्या कालखंडामध्ये दिसून येतं त्याच्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी फार सिरियसली ह्या विषयाला बघितलं असं मला वाटतं. आणि ज्या गोष्टी आवश्यक आहे, मग त्यामध्ये सर्वे करायचा असेल किंवा सर्व पुरावे गोळा करायचे असतील किंवा शपथपत्र दाखल करायचे असेल तर कायदेशीर ज्या स्टेप्स, कदाचित ते वकील असल्यामुळेही थोडंसं त्याच्यामध्ये हे असेल की त्यांनी ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते करण्यामध्ये कुठंही शासनाकडून कसूर होणार नाही याची काळजी त्यांच्या काळामध्ये घेतल्याचं मी फार जाणीवपूर्वक म्हणजे इथं सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, याच्या व्यतिरिक्त डॉक्टर शरद पवार साहेबांचं देखील तितकंच कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्यांनी देखील वेळोवेळी या गोष्टीला ज्या गोष्टी आवश्यक आहेत ह्या आरक्षणासाठीच्या त्याला वेगवेगळ्या मार्गानं ताकद देण्याचं काम केलं. आणि अगदी अलीकडच्या काळात म्हणाल तर एक मला प्रसंग आठवतो तो एकनाथजी शिंदे साहेबांचा, की हे ॲडव्होकेट जनरल आणि सगळी ब्युरोक्रेसीमधले अधिकारी विंडो पिरियडमधल्या, म्हणजे जेव्हा स्टे नव्हता आणि कायदा आलेला होता, ह्या पिरियडमधल्या ज्या नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्यांना रेग्युलराईज करण्यासाठी जेव्हा जेव्हा प्रस्ताव यायचा तेव्हा मुख्यमंत्र्यांना आणि एकंदरच सर्व मिनिस्टर्सना घाबरवायचे की कंटेम्प्ट होईल. तेव्हा एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की काय कंटेम्प्ट होईल ती मी एकटा झेल, तुम्हाला कोणाला जेलमध्ये जाऊ देणार नाही, तुम्ही हे रेग्युलराईज करा.
तर अशा पद्धतीने मला वाटतं की ही जी धमक आहे किंवा ही जी निर्णय क्षमता आहे ही एकनाथ शिंदे साहेबांनी यामध्ये दाखवली. त्यामुळे हे 3 नावं मला प्रामुख्याने घ्यावीशी वाटतात. देवेंद्रजी फडणवीस, डॉक्टर शरद पवार आणि एकनाथजी शिंदे. पॉलिटिकल विल असणं गरजेचं आहे, परंतु आत्ताचा जो पेच निर्माण झालेला आहे, तणाव जो निर्माण झालेला आहे, त्यातून लवकर असा मार्ग निघेल असं दिसतंय का? 2 मार्ग आहेत. एक तर की कायदेशीर मार्ग जो आहे तो कोर्टामधून लढावा लागणार आहे, आणि दुसरा म्हणजे की जमिनीवर जे की पॉलिटिकल, राजकीय आणि सामाजिक असा मार्ग आहे. त्यामुळं दोन्ही पातळीवर आता उतरावं लागेल असं वाटतंय. राजकीय पातळीवरती मी संभाषण करणे योग्य नाही, पण मी कायदेशीर बाबतीमध्ये सुरुवातीपासून आग्रही आहे की न्यायनिवाडा करणं हे न्यायालयाचं काम आहे, आणि त्याच्यासाठी जे जे गोष्टी आवश्यक आहेत, जे पुरावे आपल्याकडे आहेत, जे अहवाल आहेत, जे कागदपत्र आहेत, त्याची व्यवस्थित मांडणी करणं हे आपल्या हातात आहे. तर ते शासनाने करावं अशी मी परत एकदा आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की एवढी चांगली केस असताना, आणि मला हे फार म्हणजे प्रकाश, कारण राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल शासनासाठी म्हणून वाचणारा मी पहिला वकील आहे. मी तो अहवाल जेव्हा आला 15 नोव्हेंबरला, तेव्हा सोशल जस्टिसचे जे सेक्रेटरी होते त्या सेक्रेटरींच्या दालनामध्ये बसून पहिल्यांदा तो वाचण्याचं मला काम मिळालं होतं की अहवाल नेमका काय आहे आणि त्याचा एक रिपोर्ट समरी बनवून द्या. त्यावरून सांगतो मी तुम्हाला, आणि इतरही देशातल्या सगळ्या अहवालांचा अभ्यासक म्हणून सांगतो की खरंच म्हणजे सुप्रीम कोर्टानं देखील याच्यामध्ये हे खरंच बघणं गरजेचं होतं की नेमकं मटेरियल काय आहे. त्या प्रत्येक गोष्टींचा उहापोह तिथं होणं गरजेचं होतं, पण त्याची मांडणी तेव्हाच झाली असती जेव्हा सरकारनं त्याच्यामध्ये थोडं असं सिरियसली होऊन त्याची सगळा अहवाल तो दाखल केला असता आणि सिनियर काउन्सिलला त्याप्रमाणे ब्रीफिंग केलं असतं. पण मार्ग कसा आहे की म्हणजे की आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण हे 2 पर्याय आहेत, आणि 50%च्या वर तर आरक्षण नेता येत नाही. पुन्हा मग तोच मुद्दा येतो की कसं पुढे नेणार हे? नाही, एक तर तुम्हाला थोडंसं करेक्ट करतो, आर्थिक नाही, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण. आर्थिक मागासलेपण हे त्याची नॅचरल कोरोलरी असू शकतं. आता ही बाब बघण्यासारखी आहे की 50%च्या पुढचं आरक्षण आता भारतामध्ये अशक्य नाही आहे, कारण घटनादुरुस्ती झालेली आहे. ऑलरेडी आपण EWSच्या माध्यमातून 50%च्या वरती 10% आरक्षण हे राज्यघटनेशी संमत असल्याचं घटनादुरुस्तीच केलेली आहे. त्यामुळं जर का एके ठिकाणी, आता आपण भारताची भौगोलिक परिस्थिती बघितली तर सगळीकडे काही सारखी परिस्थिती नाही आहे. काही ठिकाणं 80% मागासलेला समाज आहे, काही ठिकाणी 70% समाज आहे, काही ठिकाणी 50% समाज आहे, काही ठिकाणी अगदी 90% देखील मागासलेला समाज आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सगळीकडे आरक्षण एकसारखं लागू शकतं का, हा प्रश्न मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या वेळी देखील सर्वोच्च न्यायालयासमोर आर्ग्यू झालेला आहे की अशा पद्धतीचा विचार करणं गरजेचं आहे. आता अनफॉर्च्युनेटली कोर्टानं त्याला तेव्हा एवढं वेटेज दिलं नाही किंवा त्याच्यावरती विचार करून इंदिरा साहनीचा पुनर्विचार करण्याची जी विनंती होती ती मान्य केली नाही. पण तुम्हाला मी फार जबाबदारीनं सांगू इच्छितो की इंदिरा साहनीचं हे जे भूत आपल्या सर्वांच्या मानगुटीवर बसलेलं आहे, या संपूर्ण देशाच्याच, ते अत्यंत चुकीचं आहे. इंदिरा साहनीच मुळात एक कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड आहे असं माझं स्पष्ट स्टेटमेंट आहे, आणि फार जबाबदारीनं बोलतो, एक निष्णात वकील म्हणून बोलतो की इंदिरा साहनी हे 1992-93 आलेले निवाडे आहेत, आणि याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं काय केलं की 9 जजेसच्या न्यायाधीशांच्या खंडपीठाचा हा निकाल आहे. मग त्यामध्ये जे छोटे छोटे प्रश्न उपप्रश्न होते ते नंतर निकाली निघतील अशी अपेक्षा होती की जेव्हा 5 जजेसच्या खंडपीठाकडे हे जाईल, पण हे प्रकरण कधीच 5 जजेसच्या खंडपीठाकडे गेलं नाही. नंबर 1. नंबर 2, एक अत्यंत आदर्शवादी अशी भूमिका या निवाड्यामध्ये त्यांनी मांडली की केंद्रीय मागासवर्ग आयोग असावा, प्रत्येक राज्याचा राज्य मागासवर्ग आयोग असावा, आणि त्यांनी सर्वेक्षण करावं, त्यांनी निश्चिती करावी, आणि इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन अशा दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव असावा वगैरे वगैरे, आणि अशी आदर्श सर्व संहिता घालून दिल्यानंतर त्यांनी सांगितलं, परंतु एक समाजाचा मोठा तबका गेली 40 वर्ष आरक्षणाच्या बाहेर आहे, म्हणून आम्ही आत्ता हे आरक्षण देऊन टाकतो, आणि पुढील 6 महिन्यामध्ये केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने ह्या प्रत्येक समाजाचं, कम्युनिटीचं सर्वेक्षण करावं आणि त्यांचे हे ठरवाव्यात. असं सर्वेक्षण आज तागायत गेल्या 30 वर्षामध्ये कुठल्याही समाजासाठी महाराष्ट्रामध्येच नव्हे देशामध्ये कुठेही झालेलं नाही आहे, आणि झालं असेल तरी ते त्या निकषांवरती आणि त्या पद्धतीने झालेलं नाही ज्या पद्धतीनं राज्य मागासवर्ग आयोग, गायकवाड कमिशननं मराठा समाजाच्या सर्वेक्षणामध्ये केलेलं आहे.
मग ही बाब आपण लक्षात घेण्यासारखी आहे की जर का आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा पुनर्विचार सुप्रीम कोर्टाला करायला लावायचा असेल तर आपण आपली क्युरेटिव्ह पण त्या पद्धतीनं. पण प्रश्न हाच आहे की हे संपूर्ण मग पुन्हा राज्याच्या अंतर्गत येईल का केंद्र सरकारच्या अंतर्गत येईल? कारण काही नेत्यांचं वारंवार म्हणणं हेच आहे की हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतला हा विषय आहे, त्यामुळे याच्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र का राज्य सरकार जबाबदार? नाही, हे टोटली राजकीय स्टेटमेंट आहेत असं मला वाटतं आणि त्यावरती खरंच आपण आता अशा सिरियस डिस्कशनमध्ये उहापोह करणं म्हणजे खरंच कितपत योग्य मला समजत नाही. परंतु मला त्यातले कायदेशीर अंग सांगावेसे वाटतात की आपण जेव्हा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये हे करतो ते EWS आरक्षणापुरतं ठीक होतं की EWS आरक्षण केंद्र सरकारनं हे केलेलं आहे आणि आता त्या पार्श्वभूमीवरती 50% मर्यादा वाढवण्याची आहे. पण मुळात 50% मर्यादा वाढवण्याची गरज आहे का? की फक्त इन्क्ल्युजन हीच प्रोसेस आहे? एक्सक्ल्युजन, रिडक्शन हे पण मार्ग असू शकतात का? आणि मराठा समाजाचा OBCमध्ये अंतर्भाव होणार नाही असं कोणी सांगितलेलं आहे? हाही एक पर्याय आहे. पण आपण आत्ता जी वस्तुस्थिती पाहतो आहोत ती 50%च्या पुढचं आरक्षण याच्या बाबतीतल्या क्युरेटिव्हबद्दल शासन काहीतरी करतं आहे असं सांगताय. मराठा आरक्षणासाठी इतर समाजामधून कोण म्हणजे की सपोर्टिव्ह अशी भूमिका होती का? मग ते प्रशासकीय पातळीवर असेल किंवा इतर राजकीय शक्तीमध्ये सुद्धा? नक्कीच. म्हणजे हे काय असं एक तर मी तुम्हाला फार जबाबदारीने सांगू इच्छितो की मला वाटतं कॉन्स्टिट्युशनल पोझिशन्सला आणि कुठल्याही पदावरती गेल्यानंतर माणूस कोणा एका जातीचा राहत नाही आणि राहूही नये. मग यामध्ये अनेक लोकांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. एक नाव फार प्रकर्षानं सांगावं असं वाटतं, प्रताप भोसले साहेब एक याच्यामध्ये ऑफिसर होते. त्याच्यानंतर RD शिंदे म्हणून एक सचिव होते सामाजिक न्याय विभागाचे. दीरा डिंगळे म्हणून जॉईंट सेक्रेटरी होते सामाजिक न्याय विभागाचे, दिनेश डिंगळे म्हणून. त्यांचंही प्रचंड याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. याच्या व्यतिरिक्त गोखले इन्स्टिट्यूटचे डॉक्टर प्रशांत बनसोडे सर असतील की इतक्या कमी कालावधीमध्ये अत्यंत अचूक असे सर्वे करणं आणि त्याचे ॲनालिसिस सरकारला सादर करणं वगैरे असे खूप लोकांच्या याला हातभार लागलेले आहेत आणि हे सगळ्यांच्या कष्टातूनच हे झालेलं होतं. परंतु त्याची मांडणी मात्र अनफॉर्च्युनेटली सुप्रीम कोर्टासमोर काही व्हावी तशी झालेली नाही. या सरकारने प्रयत्न केले तर किती कालावधी पुढचा लागेल? पुढच्या निवडणुकाच्या अगोदर याचा निकाल येण्याची शक्यता आहे असं वाटतंय? नाही, असं हे नाही सांगू शकत. कारण क्युरेटिव्ह पिटिशनसाठी पण सुप्रीम कोर्टाचं आपल्या जे काही हे असतं रोस्टर असतं त्याप्रमाणे ते होऊ शकतं आणि ते निवडणुका कधी लागतील हे काही सांगता येत नाही. त्यामुळे अगदीच पुढच्या 6 महिन्यात 4 महिन्यात निकाल लागेल असं काही मला वाटत नाही त्यामध्ये. धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. थँक्यू सर. हे होते ॲडव्होकेट पिंगळे, सुप्रीम कोर्टातील वकील होते. आरक्षणाची मारेकरी कोण, आरक्षणाचे हिरो कोण हे त्यांनी परखडपणे सांगितलेलं आहे. परंतु आंदोलनकर्ते हे रस्त्यावर लढत आहेत. आता सरकारला न्यायालयीन लढाईसाठी तयार राहावं लागणार आहे. रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे